लॉकडाऊन 1 मध्ये धार्मिक सणाप्रसंगी समस्त नागरिकांनी प्रशासनाच्या नियमाचे अनुपालन केले। तसेच अनुपालन लॉकडाऊन 2 मध्ये मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान काळात सुद्धा सर्व धर्मियांनी करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी केले। खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस विभागाच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबद्ध शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी त्यांनी उपरोक्त आवाहन केलं। डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी सर्वप्रथम सांगितले की मी अभिमानाने सांगू इच्छितो की लॉकडाऊन 1 मध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांनी शबे बारात आपापल्या घरात साजरा केला। कब्रस्थानामध्ये सुद्धा कोणीही मुस्लिम बांधव गेला नसून कोणत्याही प्रकारची पोलीस बळाचा बंदोबस्त लावण्याची गरज पडली नाही। कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्य शासनाच्या सूचनेचं काटेकोरपणे पालन करावं। पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी सातत्याने काटेकोरपणे सूचनांचे पालन करावे। मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात मशिदीमध्ये नमाज पठण करू नये, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येऊ नये, घराच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण व इफ्तार करण्यात येऊ नये, मोकळ्या मैदानावर सुद्धा एकत्र जमवून नमाज पठण व इफ्तार करू नये। कोणत्याही सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत, त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावायचे आहे। 2. कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येऊ नये। 3. घराच्या इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये। 4. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येऊ नये। 5. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी। 6. सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे। 7. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। यावेळी खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर उपस्थित होते। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।